नमस्कार, मी मोहसिन हमीद मुलानी, राहणार इंदोरी, तालुका मावळ, जिल्हा पुणे, वय 40. मी काही इथं महत्त्वाच्या विषयासाठी आलेलो आहे. किशोर आवारे यांच्या हत्येपूर्वीपासूनची माहिती देत आहे. यांच्या केसमध्ये मी साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आहे. माझा जबाब नोंदवण्यात आला आहे. 12/5/2023 रोजी स्वर्गवासी किशोर आवारे यांची हत्या तळेगाव दाभाडे नगरपालिका आवारात निर्गुण हत्या करण्यात आली होती. सदर गुन्हा तयारीमधून दिसत आहे की संजय कारले हा आरोपी श्याम निगडकर, भांडू खोलदे, सुनील शेळके आणि सुधाकर शेळके यांच्या संपर्कात होता. त्या डायरीमधील एक पान जिथे श्याम निगडकर या आरोपीचे नावे आहे हे किशोर आवारे यांच्या केसमध्ये पोलिसांनी जोडले नाही, पण ते पान माझ्या केसमध्ये असल्यामुळे मला ती माहिती आहे. ते पान माझ्याकडे आत्ता सध्या आहे. माझ्या केसमध्ये हे पान नोंदवले झालेले, म्हणजे हे पान माझ्या जोडण्यात आलेले, पण किशोर आवारे यांच्या हत्येच्या केसमध्ये हे पान नाही आहे. ते पोलिसांनी का टाकलं नाही हे मला माहीत नाही आहे, पण माझ्या केसमध्ये आहे. याच्यात स्पष्टपणे श्याम निगडकरचं नाव दिसते. संजय कारलेसोबत म्हणजे टीमवर्क जोडला गेलेला होता. हा माझ्याकडे हा पुरावा आहे. दिनांक 23/5/2023 रोजी मी पद्माकर घनवट साहेब यांना जेलमधून पत्राद्वारे माझ्या सदर केसमध्ये जबाब घेण्यास विनंती केली होती. सविस्तर जबाब मी 1/7/23 रोजी तलोजा कारागृहबंदी म्हणून न्यायालयीन कोठडीत असताना किशोर पाटील साहेब यांना जबाब दिला आहे. मी किशोर आवारेला खून होण्याआधी म्हणजे साधारण 6 महिन्यापासून त्यांना निरोप देत होतो व एकदा प्रत्यक्ष जवळचा मित्र होता आणि मी त्याच्याबरोबर राहत होतो. आम्ही एकत्र राहत असल्यामुळे मला ही सगळी माहिती होती की बाबा किशोर आवारेचा खून कोण करणार आहे, याच्या मागे कोण कोण लोक आहे, कुणी किती पैसे पुरवले, कुणी हत्यारासाठी पैसे पुरवले, ही सगळी मला माहिती होती. संजय कारले बरोबर कंटिन्यू राहत होतो, त्याच्यामुळं मला ही सगळी माहिती होती. त्याबाबत मी वेळोवेळी किशोरचा मित्र अनिल पवार यांना देखील सांगितले होते की माझ्यासमोर पुरुष खिंडीत आयशर पेट्रोल पंप येथे सुधाकर शेळके यांनी संजय कारले याला 20 लाख रुपये रोख रक्कम पिस्टल घेण्यासाठी ॲडव्हान्स दिला होता. तसेच संजय कारले यांनी मला सांगितले की किशोर आवारेची हत्या करण्यास श्याम निगडकर, भांडू खोलदे, संदीप गराडे व इतर लोक तसेच सुधाकर शेळके हा 5 कोटी रुपये देणार आहे. फक्त त्याचे नाव येणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे, अशी त्याची मीटिंग सेंटोसा हॉटेल रावेत येथे झाली होती. त्यांनी मला हे दोन्ही सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी मीटिंगला नव्हतो, सेंटोसा हॉटेलला मी नव्हतो. त्यानंतर मीटिंग झाल्यानंतर त्यांनी मला ही माहिती दिली होती. दबाव आणि जबाब बदलण्याचे प्रयत्न म्हणजे मी या केसमध्ये किशोर आवारेच्या केसमध्ये मी जी साक्ष दिली होती, जे माझे जबाब नोंदवण्यात आले होते, कारागृहात येऊन नोंदवण्यात आले होते, त्यासाठी माझ्यानंतर दबाव आला की हे जबाब परत तू मागं घे म्हणून. त्यासाठी पनवेल न्यायालयात मला सेशन केस क्रमांक 181/23ला सुनावणीला जेलमधून घेऊन आल्यानंतर त्यावेळेस कोर्ट आवारात मला ॲडव्होकेट नामदेव दाभाडे हे भेटायला यायचे व माझा जबाब बदलण्याचा प्रयत्न मी जेलमध्ये असताना सुद्धा माझ्या घरच्यांना त्रास देण्यात आलेला आहे. मला स्वतः मी जेलमध्ये असताना सुद्धा मला त्रास देण्यात आलेला आहे. हे वारंवार हे मुलाखतला यायचे, माझी केसेसला मी कोर्ट पेशीला हजर व्हायचो. त्यावेळेस कोर्टात बरेचसे लोक यायचे, अनोळखी यायची, ओळखीची यायची. त्यामुळे फक्त यांनी जबाब माझा हे करावं म्हणून दबाव टाकून माझ्याकडून यांनी खोटा जबाब घेतला म्हणून असं हे करायचे. खोटे पत्र आणि बनावट जबाब. तलोजा कारागृहात असताना गुन्हे शाखेचे अधिकारी बनावट पत्र दाखवून जबाब बदलण्याचा प्रयत्न केला. दिनांक 3/7/2025 रोजी तयार जबाब घेऊन आले होते. एक अधिकारी होते, ते गुन्हे शाखेचे अधिकारी होते, तेही माझा जबाब घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी ऑलरेडी ते सगळं पत्र बनवून घेऊन आलेले होते, म्हणजे जबाब नोंदून घेऊन आलेले होते. फक्त मला त्यांनी बोलवलं, ज्युडिशियल विभागात बोलवलं आणि तिथं माझी चौकशी करायला लागली. बाबा तो जबाब घ्यायला आलेलो आहे, पण ऑलरेडी जबाब त्यांच्याकडं सगळा होताच. दिनांक 1/6/23 रोजीचा जबाब स्वेच्छेने दिलेला असून तो सत्य आहे. म्हणजे मी सगळ्यात अगोदर जे पद्माकर घनवट साहेबांना मी जे पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर माझा जो जबाब नोंदवण्यात आला होता ते सत्य होते आणि ते आजपर्यंत सत्यच आहे. आणि ते कोर्टात मी दाखल बी केलेले, कोर्टात बी हजर झाल्यानंतर फक्त माझ्या न्याय प्रविष्टाला माझी एवढीच इच्छा आहे की मला साक्षीदार म्हणून तर माझा जबाब घेतलेला आहे, फक्त माझी साक्ष घेण्यात यावी, कोर्टात मला हजर करण्यात यावी, माझी साक्ष घेण्यात यावी, ही माझी इच्छा आहे.
दिनांक 3/7/2025 रोजीचा जबाब पोलिसांनी तयार केलेला असून तो माझा नाही. तपासी अधिकारी गुन्हे शाखा अधिकारी प्रदीप रायण्णावर आमदार सुनील शेळके व आरोपी चंद्रभान खळदे यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे सांगितले व तलोजा जेलमधून रायण्णावर साहेबांनी आमदार शेळके यांना फोन लावला. जेव्हा माझे जबाब घ्यायला आले तेव्हा रायण्णावर साहेब माझ्या समोर बसलेले होते आणि मी त्यांना विचारलं की बाबा माझे जबाब घ्यायला आले तुमच्याकडे मी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे, तर माझा तुम्ही मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये यांची परवानगी घेतली का मॅजिस्ट्रेटची, कारण मी दुसऱ्या गुन्ह्यात मी अटक आहे. आणि तेव्हा लागतो की बाबा मॅजिस्ट्रेट ज्या कस्टडीमध्ये मी आहे त्यांची परवानगी लागते. माझा कसलाही प्रश्न असो, केसेसचा असो किंवा माझ्या घरगुती असो, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात कोर्टाची परमिशन पाहिजे. मी त्यांना विचारलं की कोर्टाची परमिशन आहे की, म्हणजे कोर्टाची परमिशनची गरज नाही, आम्हाला आमदार सुनील शेळके यांनी पाठवलेले. आणि मी त्यांच्या फोनचा डिस्प्ले पाहिला तर आमदार सुनील शेळके यांचा फोन वाजत होता. त्याच्यानंतर मला काहीच केलं नाही. त्यांनी म्हणले तू इज्जतमध्ये हो हे जबाबदार फक्त सही कर. मग मी सही केली. मला दबावाखाली मला काही पर्याय बी नव्हता. व तलोजा जेलमधून रायण्णावर साहेबांनी आमदार शेळके यांना फोन लावला होता. जबाबावर सही न केल्यास आमदार शेळके यांनी त्यांचा भाऊ व साथीदारांना त्रास देतील अशी धमकी दिली होती. जबाब क्रिमिनल रिट याचिका 68/60/2023 मध्ये सादर केला जाईल असेही सांगण्यात आले. आज माझा दिनांक 1/6/23 रोजीचा जबाब सत्य आहे व दिनांक 3/7/25चा जबाब हा फसवणूक व पोलीस आणि आमदार शेळके यांच्या दबावाने घेतलेला असून तो माझा नाही. 1/7/23 रोजी व्यतिरिक्त अन्य कोणताही जबाब दिलेला नाही. यांनी असे मी जबाब दिलेले नाहीये, पण असे यांनी सबमिट केलेले, म्हणजे पोलिसांना सबमिट केलं किंवा कोर्टात सबमिट केले की मी जबाब दिलाय म्हणून. पण असे त्या जबाबावर माझ्या सह्या नाहीये. आम्ही कारागृहात असल्यामुळं कारागृहाची परवानगी लागते. जे लेटर येतात किंवा जबाब जातात ते देखरेखीमध्ये जातात. त्यांचे रजिस्टर असतात, पत्राचे रजिस्टर असतात. ते पत्र बाहेर जातात येतात, ते वाचून जातात आणि वाचून येतात. मी काय असं काय नाही, मी पोस्टमनला बाहेर बोला गेटवरती 68/2023 मध्ये मी दिनांक 7/3/2026 रोजी पत्रावरील सर्व घटना सविस्तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास आणून दिलेले. मी जे रेट पिटिशन मारलेले मुंबई उच्च न्यायालयात, त्याची ते केस न्यायप्रविष्ट आहे, त्याची पुढील तारीख पडलेली आहे. लवकरच त्याचा निकाल येईल. मी जेलमधून बाहेर आल्यानंतर मला पोलिसांनी लगेच चौकशीसाठी बोलावले व त्यावेळेस नामदेव दाभाडे वकील यांनी मला एक चिठ्ठी दिली. सदर चिठ्ठी ही माझ्या नावाने होती व ती माझ्या इतर पत्रांना सोबत पोलिसांना दिली. मी जेलमधून सुटल्यानंतर मी घरी होतो माझ्या इंदूर येथे. तिथून मला एक गाडी आली. मला नामदेव दाभाडे यांच्या घरी बोलावण्यात आले. मी गेलो, त्यांच्या गाडीत बसून गेलो. तिथे संदीप गराडे आणि नामदेव दाभाडे हे बसलेले होते. माझ्याकडे त्यांनी माझ्या चौकशी केली की तू अनिल पवारने मला किती पत्र पाठवले, जेलमधून किती पत्र. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी आहे, माझ्या 2 पत्र पाठवलेली आहे. त्यामुळे त्यांनी ती पत्र घेतली माझ्याकडून, ती वाचल्यानंतर त्यांनी म्हणले ठीक आहे. तर त्या पत्रात त्यांनी एक माझ्याकडे पत्र दिलं. ते म्हणले तुला आता 11 वाजता पोलीस स्टेशनला जायचं आणि हे पत्र सादर करायचं. तिथं सगळे आमचे लोक असतील ते सादर करायचे. ठीक आहे म्हणलं, मी जातो. ते पत्र सादर केलं. मी वाचलं नाही ते पत्र की काय होतं आणि काय नाही. त्यांनी खोटी ती चिठ्ठी काय दिली. आता ती चिठ्ठी खोटी त्यांनी म्हणजे पुरावा सादर करण्यासाठी आपण कोर्टात जाऊ शकतो किंवा भरपूर आहे. माझ्याकडे ज्या चिठ्ठ्या अनिल पवारने पाठवलेल्या आहे ते पुरावेनिष्ठ आहे. येरवडा कारागृहातून तलोजा कारागृहात जी चिठ्ठी येते ती माहितीनुसार येते, म्हणजे सगळे नोंदी असतात, हे असतात. आणि त्या चिठ्ठ्यांची माझ्याकडे पाकिट आहे, जेलचे शिक्के इन आऊटचे. येरवड्याची निघाली आणि तलोजात आली त्याची माझ्याकडे शिक्के. तेव्हा हा ते खरे पत्र आहे बाबा, ते अनिल पवारने मला पाठवलेले. आणि त्याच्यात असा काही कुठला उल्लेख नाही कोणाला मारायचा, कोणाचा काय असं काही उद्देश नाही. आमच्या एक दोघांची चर्चा चालली होती. पण ह्यांनी ते पत्र पाठवून अनिल पवारला माझ्या नावाखाली अनिल पवारला गुंतवण्याचा प्रयत्न करतात ते. आता हे चिठ्ठीचं प्रकरण नवीन आणलं यांनी. मी असे माझ्या स्वतःवरून मी सांगितलेले की माझ्याकडून अशी ही चिठ्ठी आलेली नाही, जेलला अशा चिठ्ठ्या येत नाहीये. मी दिनांक 7 एप्रिल 2006 वडगाव माळकोट येथे कोर्टमध्ये गेलो होतो. तेव्हा मला समजले की इतर साक्षीदारांना सुद्धा धमक्या येत आहेत. तसेच त्यांना नामदेव दाभाडे वकील यांच्या ऑफिसला बोलावून दमदाटी केली जात आहे. तसेच साक्षीदारांना स्टॅम्प पेपरवरती जबरदस्ती सही घेतली आहे आणि सर्व साक्षीदारांना पोलीस संरक्षण दिले आहे. तसेच आरोपी चंद्रभान खळदे यांचा जामीन रद्द करण्याबाबत पोलिसांनी कोर्टात अर्ज केलेला आहे. आता राहिले साक्षीदारांचे. आता मी एक साक्षीदार आहे त्या केसमध्ये. बऱ्याच साक्षीदारांना मी ऐकतो. आता मी कोर्टात बी जातो, प्रत्येक
ज्यावेळेस किशोरावरच्या कुणाची एक तारीख असते त्यावेळेस मी कोर्टात जातो. तर कोर्ट साक्षीदारांना किती त्रास दिला जातो, कोणाला काय आमिष दिलं जातं, कोणाला दबाव आणला जातोय, कोणाला मारण्याचे धमके दिले जातात, कोणाला ऍक्सिडेंट करण्याचे धमके. माझ्याबद्दल बी घटना झालेली आहे. आज मी इंदोरी गावात राहणारा माणूस आहे, मावळ तालुक्यातला माणूस आहे, आज पुणे जिल्ह्यातला माणूस आहे ना. मला घर आहे, माझी सगळी प्रॉपर्टी आहे, माझे घर आहे, माझे आईबाप आहे. पण मला गाव सोडून, माझं घर सोडून, तालुका सोडून, जिल्हा सोडून मला इथून जायला लागले यांच्या कारणामुळे. की माझ्या जीवाला धोका आहे. फक्त काय की मी साक्षी दिली आणि जे खरे जी साक्षी दिलेली आहे, मी खोटं काय असं केलेलं नाही काय नाही. मला जी माहिती होती मी माहिती ती दिली कोर्टात. आणि ते काय पुढं केस आहे, न्यायप्रविष्ट आहे, आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला आमची अपेक्षा आहे. खरं तर या प्रकरणामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या माणसाची नाव घेतली, आमदार सुनील शेळकेचं नाव घेतलेलं आहे, सुधाकर शेळकेचं नाव घेतलेलं आहे, 3-4 लोकांची तुम्ही मोठ्या मोठ्या माणसाची नाव घेतले. तसं तुमच्याकडे सगळं पुरावे आहेत? पुरावे आहे म्हणून आता संजय कारलेच्या मर्डरमध्ये संजय कारले जो डायरी लिहित होता, म्हणजे जिवंत असताना जो डायरी लिहित होता, आता तो मयत आहे, डायरी लिहित होता, त्याच्या डायरीत प्रत्येक ठिकाणी नमूद आहे किशोरच्या हत्या प्रकरणात काही ठिकाणी लिहिले गेलेले माझ्या नावाने, सामनीगडच्या नावाने, सुधाकर शेळके नावाने, ज्यांच्या मिटिंगा कुठं झाल्या तेव्हा ते डायरी 2 केसमध्ये लागलेली आहे. किशोर आवारेच्या हत्येच्या प्रकरणात बी लागलेली आहे आणि संजय कारलेच्या हत्या प्रकरणात बी लागलेली आहे. ती केस माझ्या खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, त्या केसमध्ये ती डायरी लागलेली आहे, त्याच्यात ते पुरावे आहे. डायरी संजय कारलेच्या हत्या प्रकरणात ती डायरी न्यायालयात दाखल केलेली आहे. मी 3 वर्ष झाले संजय कारलेच्या हत्या प्रकरणात 2022 पासून तुम्ही 25 पर्यंत तोल्याच्या कारागृहामध्ये बंदिस्त होतो. तिथून मी आल्यानंतर मला आता 4 महिने झालेले आणि मी तिथून आल्यानंतर माझी परिस्थिती बघितली, माझ्या जीवाला एवढा धोका झालेला आहे, मला त्रास देतात, म्हणजे अशा धमक्या येतात, ते काय येतात ते असं नाही की धमकीच देतात, फक्त मला लालच बी दिली गेलेली की फक्त हे जबाब बदलायचे म्हणून जबाब असे बी दिलेले. आणि असे बरेचसे साक्षीदार, मलाच नाही बरेचसे साक्षीदारांनी लावलेले. याच्याबद्दल गेल्या 7 तारखेला जी कोर्टाची तारीख होती तेव्हा कोर्टात त्यांनी बी दाखल केलेले. आता बरेचसे लोक आहे, जसे संदीप गराडे, ॲडव्होकेट नामदेव दाभाडे, आता जास्त करून यांचेच आहे, म्हणजे हे लोकच सगळं हँडलिंग करतात. ते माझी काही मागणी नाहीये, मला फक्त न्यायप्रविष्ट माझी जी साक्ष नोंदवण्यात आलेली माझी कोर्टात साक्ष व्हावी आणि न्यायालयात माझी साक्ष व्हावी आणि मी जे खरं आहे ते मी सांगणार आहे. इथून पुढे मी आज पत्रकार परिषद घेतली, मी बोलतोय, हे सगळं खरी घटना सांगितलेली. आता उद्यापासून मला काय त्रास चालू होईल हे सांगता येणार नाही. माझ्या जीवाला किती धोका होईल, काय होईल, माझ्या घरच्यांना किती त्रास होईल, माझ्यावर किती दबाव, आता पुढली केसला तारखेला येणार, माझे जबाब होणार, त्यासाठी मला किती दबाव अजून येतील हे सांगता येणार नाही. प्रशासनाला मी कोर्टात मागणार, प्रशासनाला नाही मागणार, मी कोर्टात मागणार आहे की मला संरक्षण देण्यात यावे. कारण मी गाव सोडून घर सोडून राहते, मी इथं आले म्हणजे मला भीती वाटते, स्वतः वैयक्तिक मला भीती वाटते. एक सामान्य माणूस, मी काय प्रतिष्ठित व्यक्ती नाही की मी राजकारणात नाहीये, असं काही प्रश्न नाहीये. किंवा हे लोक मला काय खोट्या गुन्ह्यात पुढे बी अडकू शकतात, काही विचारायचं याची जबाबदारी कोण घेणार? यांच्याकडे पॉवर आहे, आज सगळी गोष्ट आहे, पैसा आहे, पॉवर आहे आणि त्या पॉवरचा दुरुपयोग करतात ते लोक. प्रेशर खाली म्हणजे जो सगळ्यात अगोदर मी 1/6/25 मी जो जबाब दिला तोच माझा खरा जबाब आहे. जे घनवट साहेबांनी मी ते पत्र पाठवलं तोच आहे. मला कोणी त्यावेळेस कोणी सांगायला आलेलं नाही, त्यावेळेस तर मी जेलमध्ये होतो. जेलमध्ये मला हत्येची घटना समजली त्यावेळेस मी हा निर्णय घेतला की बाबा मला याच्यात जे आहे, मी किशोर आवारेला सुद्धा हत्येच्या अगोदर मी सुद्धा सांगितलं होतं की अशी हत्या होणार आहे म्हणून. अनिल पवारला सुद्धा सांगितलं होतं की अशी हत्या होणार आहे भाऊची आणि त्याच्यामुळे कोण कोण लोक आहे मी खुल्लेपणे सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस मला अरेस्ट झाली संजय कारलेच्या याच्यात खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं त्यावेळेस मला अरेस्ट झाली, तेव्हा मी पनवेल तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं होतं. पण त्यांनी ते त्यांच्या केसमध्ये ते काही इन्व्हॉल्व नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी ते काय घेतलं नाही. आणि त्यांना काय माहिती, आता मी सांगतोय समोरचा माणूस काही लोक मारणार आहे, पण तो माणूस आज जिवंत आहे ना, ते इंटरफेअरिंग केलंच नाही त्यांनी फक्त त्यांच्या केस पुरतं बघितलं. मी कोर्टात सादर करणार आहे ना पुरावे. स्ट्रॉंग पुरावा म्हणजे मला माझ्या समोर ज्या घटना घडलेल्या आहे, आता संजय कारलेनी ज्यावेळेस आयशर पंपा खिंडीत उर्शाच्या खिंडीत आयशर पंपापाशी तेव्हा मी संजय कारले बरोबर होतो, त्यावेळेस सुधाकर शेळकेने 20 लाख रुपये दिले
पिस्टल आणण्यासाठी ॲडव्हान्स म्हणून दिले होते 20 लाख रुपये. त्यावेळेस मी संजय कारलेबरोबर होतो. नाही अजून झाली. त्यासाठी तर मी सांगतो की माझी साक्ष नोंदवण्यात यावी, माझे जबाब घेतलेले, चार्जशीटला माझे जबाब लागलेले, फक्त माझी साक्ष व्हावी. तसं मी निवेदन बी दिलेले, अफिडेव्हिट बी दिले कोर्टात, हायकोर्टात बी दिलेले की माझी साक्ष नोंदवण्यात यावी.